हा मित्रांनो नमस्कार। सध्या आपण म्हणजे दिग्रजच्या स्टेशनला आहे आणि तुम्ही माझ्या या साईडला बघू शकता। हा जो आता म्हणजे आपला प्लॅटफॉर्म क्रॉसिंग करण्यासाठी जो पूल आहे मित्रांनो, तर त्याचं जे आहे तर ते आता काम मित्रांनो ऍक्च्युअली मध्ये सुरू झालेलं आहे आणि यासाठी अत्यावश्यक असणारे जे मटेरियल आहे तर मागे याच्यापूर्वी मी 2 व्हिडिओ काढले होते आणि सध्या आपण हे जे आहे प्लॅटफॉर्म दोन्ही बघू शकतो। माझ्या त्या साईडला मोठे मोठे पिलर याचे आपल्याला असलेले दिसतात आणि आता हे आपले 2 जे प्लॅटफॉर्म असणार आहे इथूनच आपली एंट्री होणार आहे। परंतु ज्या वेळेला ट्रेन येते तर तशा वेळेला आणि आपल्याला त्या प्लॅटफॉर्महून जायचं असेल, समजा इकडून आपली गाडी नांदेडला जायची असेल तर आपण इथून जाणार, परंतु तेच आपल्याला वर्धा तिकडे जायचं असेल यवतमाळ तर आपल्याला त्या प्लॅटफॉर्म जायचं असतं। तर ती प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा प्लॅटफॉर्मचा पूल मित्रांनो बनणे फार म्हणजे ते गरजेचं असतं। आणि कधी पाहतो आपण की बरेचदा जे प्रवासी म्हणजे प्लॅटफॉर्मच्या अतिरिक्त विना म्हणजे कुठलाही धोका पत्करून ज्या वेळेला प्रवास करतात तर बरेचसे घटना ह्या मोठ्या स्टेशनवर बरेचदा होतात। स्टेशन लहान असो की मोठं असो, ट्रेनचा स्पीड जो आहे तो अचानक कमी करता येत नाही, म्हणून प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आता या ठिकाणी हे जे सगळं मटेरियल आलेलं आहे तर या मटेरियलच्या माध्यमातून हा पूल जो आहे आपला तो बनेल आणि हे मटेरियल आहे अतिशय चांगलं आलेलं आहे। आणि मग याच्यावरती हा आता आपला जो ढाचा आहे तो बनतो आहे आणि तो बनल्यानंतर मग त्याच्या साईडला ते मोठे मोठे जे पिलर आहेत तर त्यामध्ये मोठे त्याचे फाउंडेशन मोठे जे पिलर आहेत तर त्याच्यावरती मित्रांनो हा रेडीमेड असा ढाचा हा बनतो आहे। आणि याची क्वालिटी जी आहे तर ती म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी असतं, यामध्ये साधा लोहा नाही आहे तर हे मिक्स मटेरियल या ठिकाणी वापरले जातं। आणि आपल्या दिग्रजच्या स्टेशनची ही सध्याची सिच्युएशन आहे आणि आपण नवीन जर आपल्या चॅनलवर असाल तर चॅनलला निश्चित फॉलो करा। काल आपण जे आहे तर पांगरी या ठिकाणी म्हणजे अर्धापूर जो तालुका आहे आपला नांदेड जिल्ह्यामधील तर तिथलंही मित्रांनो काम दाखवलं। ते काम आपण दुसऱ्यांदा दाखवलं, त्याच्यापूर्वीही आपण बामणी आणि हदगाव या परिसरातील काम दाखवलं होतं आणि निश्चितपणे पुन्हा एकदा त्यावेळेला तिथे येऊन आपण पुन्हा तिथली शूटिंग दाखवण्याचा प्रयत्न करू। आणि सध्या या परिस्थितीमध्ये दिग्रजपर्यंत म्हणजे वर्ध्यापासून तर दिग्रजपर्यंतचा हा जो टप्पा आहे म्हणजे 50 किलोमीटर यवतमाळपर्यंत येतं आणि तिथून 70 किलोमीटर म्हणजे 120 किलोमीटर आपल्याला हा टप्पा आता इकडे कामाची प्रगती आपल्याला चांगली असलेली दिसतं। आणि येत्या काही काळातच त्याही परिसरामध्ये नांदेड परिसरामध्ये मित्रांनो काम जे आहे तर तिकडं जे आहे तर टनलची संख्या कमी आहे, फॉरेस्टची संख्या कमी असल्यामुळं तिकडं काम थोडं फास्ट होईल। परंतु आता ही प्रगती आपण दिग्रजची ज्या वेळेला बघतो तर निश्चितपणे आपल्याला एक म्हणजे फास्ट काम आता इथे चालू झालेलं आहे। आणि माझ्या या साईडलाच तिथे जे मशनरीज आपल्याला दिसत आहेत तर त्या मशनरीज पाशी म्हणजे तिकीट घर आहे आणि त्याच्याच म्हणजे बॅक साईड आपल्याला पार्किंग असलेली दिसते। ही सध्याची या म्हणजे दिग्रज स्टेशनची मित्रांनो सिच्युएशन आहे आणि येत्या काही दिवसातच आपल्याला हा पूल येत्या 8-10 दिवसातच पूर्ण झालेला दिसेल। आणि माझ्या त्या मागे आपण पाहतो प्रवासी निवारा, त्याला शेड म्हणतो आपण, तोही मित्रांनो तयार झालेला आहे। आणि आता बघू शकता आपण की दिग्रजच्या स्टेशन पर्यंत इलेक्ट्रिकचं काम मित्रांनो सुरू आहे। लेबर त्या ठिकाणी आपल्याला काम करत असताना दिसत आहे। म्हणजे सकाळी सध्याचे आता 7:30 झालेले आहे, परंतु या 7:30 पावणे 8च्या म्हणजे टायमिंग मध्ये पण मित्रांनो काम आपल्याला सुरू असलेलं दिसतं। ही आहे मित्रांनो आजची